प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. केनके प्रोडक्शन्स निर्मित रावण दहन दसऱ्यालाच ही टॅगलाईन असलेला दशमी हा चित्रपट येत्या विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. आज त्याचा पोस्टर लॉन्च आपण इथे संपन्न करत आहोत. सण उत्सव यांची सुंदर परंपरा असलेला आपला देश आहे, आपल्याला माहितीच आहे. पण हे सण उत्सव नुसते साजरे करण्यासाठी नसतात, तर प्रत्येक सणामागे काहीतरी एक विचारधारणा असते, काहीतरी सकारात्मक ऊर्जा त्यापासून आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच आपण सण उत्सव हे साजरे करत असतो. आता दसरा म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी रावणाचा नाश करून दहन करून आपल्या अयोध्येला परत येण्याचा हा सुंदर दिवस आहे. म्हणजेच असुर जिथे जिथे आहे त्याचा सगळ्यांचा नाश करून पुन्हा मंगलमय अशा एका आयुष्याला सुरुवात आणि स्त्री शक्तीचा सन्मान असा सांगणारा हा दसरा. थोडक्यात काय तर दुष्ट शक्तींना विजय मिळवून आपण पुन्हा एकदा सकारात्मकतेमध्ये प्रवेश करणारा हा सण आहे. तर दुसऱ्या बाजूला आदिशक्ती देवीने दुर्गेने महिषासुराचा संहार करून संपूर्ण सृष्टीला शक्ती, धैर्य आणि विजय असा नवा अर्थ देणारा हा सण आहे. अशाच आशयाचा हा एक सुंदर चित्रपट आहे दशमी. तर या चित्रपटामध्ये नेमकं काय आहे तर परिवर्तनाच्या विचारांची एक सुंदर चळवळ म्हणजे हा चित्रपट. केनके बॉक्स प्रस्तुत दशमी हा चित्रपट दसऱ्याला प्रदर्शित होते, मी आत्ताच सांगितलेलं आहे. प्रथम या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले यांना मी इथे आमंत्रित करते. मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हटलं तर योगेश पांडुरंग भोसले यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला कळेलच. 2009 मध्ये चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केलेले आमचे निर्माते आहेत. खरं तर अभिनयाचा वेडापैस या चित्रपट सृष्टीमध्ये ते आले असं सांगतात, पण अभिनयासाठी किंवा अभिनेता बनण्यासाठी बराच वेटिंग पिरियड असतो आणि हा वेटिंग पिरियड मध्येच या चित्रपटाशी संबंधित सर्व ज्या बाजू आहेत त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर मात्र त्यांना असं लक्षात आलं की वेटिंग पिरियड आपणच तयार करूया इतर कलाकारांसाठी. हे खरं तर मजेने, पण पाहता पाहता 6 चित्रपट त्यांनी तयार केले. त्यातले आम्ही जरांगे, मनोज जरांगे पाटील यांच्यावर असलेला हा सुंदर चित्रपट, मंगलाष्टक रिटर्न, 143 बाजार आणि प्राणदा हा OTT वरचा हा चित्रपट, असे हा चित्रपट त्यांच्या नावावर असलेले योगेश पांडुरंग भोसले. त्याआधी लाईन प्रोड्युसर म्हणून बॉडीगार्ड सलमान खानचा चित्रपट आणि अय्या राणी मुखर्जी या दोन्ही चित्रपटांमध्ये अतिशय चित्रपटांचा सखोल अभ्यास आणि काम केलेले योगेश पांडुरंग भोसले यांना मनपूर्वक मी प्रथम शुभेच्छा देते. आपण मध्यभागी उभे राहा आणि दशमी ह्या चित्रपटाविषयी आपण सांगा. या चित्रपटाचे निर्माते पण आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. सर्वांना नमस्कार माझा. स्पेशली सर्व पत्रकार बांधवांना खूप थँक्यू. एवढ्या वेळेत वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी आलात. गारगोटी सरांचं अभिनंदन, सर्व कलाकारांचं, स्पेशली आमचे रवी सर हैदराबादवरून आलेले आहेत. आज दशमी रावण दहन दसऱ्यालाच या चित्रपटाचं टायटल आणि पोस्टर अनाउन्समेंट आहे आज. सो हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये आम्ही प्रदर्शित करणार आहोत. दशमी हा एक, मला विचारलं तर दशमी आमच्यासाठी, माझ्यासाठी हा एक विचार आहे, जो त्या विचाराची गरज आज आपल्याला प्रत्येक घरामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, चित्रपट करत असताना प्रत्येक दिग्दर्शक, निर्माता किंवा टेक्निकल टीम ही भरपूर मेहनत घेत असते. फिल्म म्हटलं की मेहनत आलीच, पण हे करत असताना आमचा हा एक वेगळा असा विचार होता की आता जे काही आपण महिलाबद्दल म्हणूया किंवा आपल्या बहिणीबद्दल म्हणूया, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत आणि या चित्रपटामधनं त्या गोष्टींसाठी एक विचार द्यायचा प्रयत्न करतोय, जो विचार प्रत्येक आईवडिलांना, प्रत्येक बहिणीला आणि प्रत्येक आपल्या कुटुंबाला लागू होतो. सो या माध्यमातून मला एवढंच सांगायचं की उत्तम पद्धतीनं शेवटपर्यंत याचा थ्रिल आणि सस्पेन्सच्या माध्यमातून ही गोष्ट आम्ही ऑडियन्स पर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि चित्रपटाचा मुद्दा हा ज्वलंत असल्यामुळे तो आपल्याला प्रत्येकाला आपलासा वाटेल असा तो विषय आहे. आणि याच्या व्यतिरिक्त प्रत्येक कलाकार, प्रत्येक टेक्निकल टीम ही उत्तम असतेच, पण या चित्रपटाच्या गोष्टीनुसार, कॉन्सेप्टनुसार या चित्रपटाची टेक्निकल टीम आणि सर्व संगीतकार असतील, आमचे रायटर असतील सुरेश पंडित, ह्या सगळ्या कलाकारांना आणि टेक्निकल टीमला
असं नेमून केलेलं आहे की चला कॉमन गोष्टी करायच्यात म्हटलं की आपण चित्रपट म्हणलं की नॉर्मली चला हे करतील, पण असं न करता याच्यावरती उत्तम अभ्यास करून ही गोष्ट आम्ही 2013 पासून लिहित आहोत. आज 2026 आहे. 13 वर्षाच्या प्रवासामध्ये ते एवढं उत्तम अशा स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स सुरेश पंडित यांनी लिहिलेले आहेत. सो यामध्ये वेगळे पण काय आहे ते थ्रिलर सस्पेन्स असल्यामुळे त्यातला एकही धागा जर सांगितलं तर मला असं वाटतं की चित्रपटाची गोष्ट उलगडेल. तर ही आपल्या चित्रपटगृहामध्येच तुम्हाला आपलीशी वाटेल, तेव्हा नक्की आवडेल. आणि सर्वांनी पत्रकार बांधवांनाही माझी विनंती की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत नेहमी म्हणत असतो. तर तुमच्यामुळे जेवढा लोकांपर्यंत, ऑडियन्स पर्यंत, रसिकांपर्यंत हा चित्रपट पोहोचेल तेवढा आमच्यासाठी उत्तम असेल. धन्यवाद आणि थँक्यू सो मच सर. मूळ संगीतकार आपण तिथेच उभे राहू. मूळ संगीतकार, पण संगीतकार म्हटल्यानंतर ज्या काव्याला किंवा गीताला संगीत द्यायचं असेल त्यातले शब्द महत्वाचे असतात आणि मग ही संवेदना आपल्या लेखणीतून उतरवणारे याच चित्रपटाचे संगीतकार आणि लेखक सुरेश पंडित यांना मी सन्मानाने आमंत्रित करते. खूप छान काम केलेले सुरेश पंडित. आम्ही जरांगे या चित्रपटाचं संगीतही त्यांनी दिलेलं आहे आणि लेखनही केलेलं आहे. योगेश यांच्या बरोबर त्यांचा हा 4था चित्रपट आहे. सुरेश, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार सर्वांना, सर्व उपस्थित पत्रकारांना. मुळात एका लेखकाकडं चित्रपटाविषयी किंवा त्याच्या लेखनाविषयी बोलण्यासाठी खूप काही असतं, पण मला असं वाटतं की आज तो मोह मी टाळायला हवा. त्याचं कारण असं की मागच्या 8 ते 10 वर्षापासून स्त्री अत्याचारावरती एक प्रॉमिनंट असा चित्रपट व्हावा अशी सरांची इच्छा होती. आणि ज्यावेळेस सरांनी हा थॉट मला सांगितला तेव्हापासून दशमीचा खरं तर प्रवास सुरू झाला आहे. आणि ज्या पद्धतीचं एक्झिक्युशन झालेलं आहे, ज्या पद्धतीचं कथानक झालेलं आहे, ज्या पद्धतीचं संगीत घडून आलेलं आहे, सो मला असं वाटतं की हा चित्रपट एक अनुभव असणार आहे. आणि मी योगेश सरांचं म्हणजे आभार मानेन. योगेश सर असतील, रवी सर असतील, इवन सगळेच कलाकार यांचे मी आभार मानतो. आणि हा चित्रपट मी डेफिनेटली एक गोष्ट सांगू शकेन की ज्यावेळेस तुम्ही थिएटरमध्ये बसाल तुमची पापणीही न पडणार नाही, असा सस्पेन्स किंवा असा प्लॉट आम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप सो तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद. धन्यवाद. बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच भव्य दृश्यरचना आणि उच्च दर्जाचं तांत्रिक सादरीकरण हे दशमी या चित्रपटाचं वैशिष्ट्य आपल्याला चित्रपटामध्ये जाणवेल पाहताना. आणि याची जी उत्तम चोख कामगिरी बजावलेली आहे आमचे कॅमेरामन विकास सिंग यांना इथे सन्मानाने आमंत्रित करते. विकास. सबसे पहले थैंक यू सो मच योगेश सर. हम लोग बहुत पहले से कर रहे हैं, लेकिन उन्होंने इतना इस फिल्म के लिए, स्पेशली इस फिल्म के लिए हमने जो भी बोला, जो भी रिक्वायरमेंट जो जहाँ भी चाहिए हर चीज़ फुलफिल किया है. और ये फिल्म इतनी अच्छी दिखेगी आपको, जैसे सुरेश सर ने भी बोला है, तो आपको थिएटर में अच्छा लगे. और थैंक यू सो मच रवि सर, दया सर, जितने भी हमारे आर्टिस्ट हैं, सब ने इतना बढ़िया काम किया है. और विजय निगम सर जी, मतलब वो तो सबको पता चलेगा थिएटर में ही. थैंक यू सो मच. थँक्यू.